मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या मला अतिशय खेदजनकदृष्ट्या भाष्य करायची वेळ आलेली आहे. मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र. आज मी तारक्का भवाळकरांचं वाक्य ऐकलं मनोहर भिडेंच्या बाबत. मी सांगलीचा आहे, भिडे सांगलीचे आहेत. त्यांचं म्हणणं आहे वारीत धारकरी नाहीत. तर मी त्यांना सांगू इच्छितो, वारी म्हणजे यारे यारे लहान थोर याती बनते नारी नर. विष्णुबाईच्या वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मामंगल. इथे सर्व लोक आनंदाने चालत असतात. ज्ञानोबा तुकोबाला घेऊन विठोबाकडे भेटायला जात असतात. सकळाशी येते आहे अधिकार अशी भूमिका आहे. पण हे वारकरी हे शेतकरी आहेत, वारकरी हे धारकरी आहेत. त्यांच्या गळ्यातले टाळ बघा 5.5 किलोचे आहेत. त्यांच्या हातातल्या काट्या बघा, हे वारकरी आहेत. हे तुकोबारायांचे वारकरी म्हणतात. भले तर देऊ काशीची लंगोटी. इतकं कोणी यांना कमी समजायचं कारण नाही. हे कुणी इतके घाबरट नव्हे. हे धारकरी नाहीत म्हणजे काय? ह्या काट्या आणि ह्या टाळ वेळ पडली तर भले तर देऊ संपलं की मग आम्ही हातात घेऊ शकतो. आम्ही वारकरी सुद्धा धारकरी आहे. कुणी आम्हाला कमी आणि गरीब समजायचं कारण नाही. फक्त आम्ही नामदेवांच्या भूमिकेत लावणी मृदुंग सुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने या भूमिकेत आम्ही हा ब्रह्मरस घेऊन आम्ही पंढरीला जात असतो. आणि हे जात असताना आम्ही वारकरी आहे, धारकरी आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, उद्योजक आहे. आम्हाला कुणी कमी समजायचं कारण नाही. एवढंच मी भिडेंना सांगू इच्छितो की वारकऱ्यात धारकरी आणायला, वारकरी म्हणजे काय फार मोठे शामूळ नव्हे, ते धारकरी सुद्धा आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.